हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तिथे आपण नकळत जास्त पुढे झुकलेलं नाही आहेत ना, हे तपासून पाहूया. पाठीचा कणा एका सरळ रेषेमध्ये असेल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आंतरिक सजगता, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्चार. ओ. शरीर मनाने स्थिरता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. क्लिन्झिंग प्रोसेस. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन आपल्याला हा श्वास फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करीत आहोत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. ज्याप्रमाणे आपण तोंडाने फुंकर मारतो त्याचप्रमाणे आपल्याला नाकावाटे ही हवा फोर्सफुली बाहेर सोडायची आणि हे करताना पोटाला इनवर्ड स्ट्रोक द्यायचा आहे. यथाशक्ती 10 वर्तन आपण करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास नाकावाटे बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका. अशी 10 स्ट्रोक आपण देणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावरती. हीच ऍक्शन विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतलीये त्याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. तीन ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत ओंकार. ओ. 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 आंतरिक सजगता साधनेसाठी शरीर मन स्थिर होत आहे. चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. माझ्या मागोमाग आपण ही बोला. आपल्या बंद डोळ्यासमोर ओमची प्रतिमा आणूया. अ, उम आणि चंद्रबिंबी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपापल्या क्षमतेने आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करा. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् मोक्षदं चैव. कामदन् मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. माझ्या साधनेची सुरुवात मी ह्या परमतत्वाच्या आशीर्वादाने करीत आहे. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक सहज श्वास म्हणून घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी जास्त वेळ न थांबता सावकाश वर या. बाकीच्यांनी 1 ते 2 श्वास इथे थांबूया. ओमचे आशीर्वाद घेऊया. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी सावकाश कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत श्वास सोडत जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण आणि निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून उभे राहायचे. स्टँडिंग मध्ये येऊन विश्रांती घ्यायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. मान मागे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. काही सेकंद इथे थांबायचं. सावकाश मान सरळ. दोन्ही पाय जुळून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. उजवा पाय समोर घ्यायचा आहे. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय आणि उजव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायचे. उजव्या पावलाची 5ही बोटं स्ट्रेच करायची. रिलॅक्स करायची. जमिनीपासून अगदी थोड्याशा अंतरावर आपण हा उजवा पाय वर घेतलाय. पावलांची 5ही बोटं स्ट्रेच करूया. रिलॅक्स करूया. मला आता इथे समजा आपला तोल जात असेल तर एका हाताने भिंतीचा सपोर्ट घ्या किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही असेल त्याचा सपोर्ट घ्या एका हाताने आणि ही कृती करा. जर तुमचा तोल जात असेल तर पावलांच्या बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचं आहे. रिलॅक्स करायचे. स्ट्रेच द्यायचं आहे. रिलॅक्स करायचे. अँकल जॉईंट्स मधून उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या. जमिनीकडे ताणा. फक्त अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल बरोबर आणि त्यानंतर रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 विरुद्ध बाजूने. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली घ्या. ह्याच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय समोर घ्यायचा आहे. गुडघ्यातनं सरळ असेल. डाव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायची आहे.
ताणायची आहे, रिलॅक्स करायची आहे. बरोबर. ताणायची, रिलॅक्स करूया, ताणूया, रिलॅक्स करूया. अँकल जॉइंट्स मधून डावं पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे स्ट्रेच करा, स्वतःकडे घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश कृती थांबवायची आहे. डावा पाय खाली घ्यायचा आहे. ठीक आहे. पुन्हा आपली स्थिती तपासून घ्यायची. उजवा पाय पुन्हा वर उचलायचा, हात कमरेवरच ठेवायचे, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. हिप जॉइंट्स मध्ये आता आपण हालचाल करतो. आपल्या जांघेचे स्नायू आपल्याला मोकळे करायचे. ठीक आहे. आणि आता हा उजवा पाय असा गोलाकार फिरवायचा क्लॉकवाईज. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवा. जर तोल जात असेल तर भिंतीचा सपोर्ट घ्या, भिंतीला टेकून उभं राहा आणि क्लॉकवाईज रोटेशन करा. क्लॉकवाईज 1, मागे अजून गेलात ना तरी चालेल. 2, हा मला दिसतंय ठीक आहे का मग. 3, 4, बरोबर करताय. 5. विरुद्ध बाजूने करा. 1, 2, 3, 4, बरोबर. 5. सावकाश उजवा पाय खाली घ्या आणि ह्याच कृती विरुद्ध बाजूने. मागे सपोर्ट घ्या भिंतीचा, म्हणजे आपला तोल जातोय अशी भीती नाही वाटली. आता डावा पाय वर उचला आणि सावकाश रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, बरोबर. 5. सावकाश थांबा, डावा पाय खाली घ्या, थोडा वेळ विश्रांती घ्या, मान मागे सैल सोडून द्या. करणार आहोत आपण हँड रोटेशन. इथे आपल्या खांद्याचे सुद्धा स्नायू मोकळे होतील. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि आता फक्त उजवा हात गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, मोठं वर्तुळ उजव्या हाताने. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1. डावा हात. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1. ठीक आहे. आता दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरूया. हा क्लॉकवाईज सुरुवात करा. 1, मोठं वर्तुळ दोन्ही हातांनी. 2, 3, 4, 5. मध्ये आलोय आणि आता विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1. थांबूया. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून श्वासाकडे लक्ष द्या. हलकीशी आपली श्वासाची गती इथे वाढली असेल त्याची जाणीव. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, आपले हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात पुन्हा एकदा कमरेवर ठेवायचे आहेत आणि आपण करणार आहोत आता नेक रोटेशन. ठीक आहे. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. डोळे उघडे ठेवायचे. आपली मान एकदा उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे. सर्वायकलचा त्रास असेल तर मात्र वरच्यावर मान गोलाकार फिरून घ्या. उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळेला डोळे उघडे ठेवून ही कृती विरुद्ध बाजूने 3 वेळेला करून घ्या. अगदी सावकाश, घाई न करता. आणि खांदे मात्र आपल्याला इथे वर उचलायचे नाही. फक्त मानेमध्ये हालचाल. हात सपोर्टसाठी आपण कमरेवर ठेवूयात. 3-3 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबायचं. मान सरळ करायची आणि हात खाली घ्यायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती घेऊया. करूया आपण हिप रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आपल्या कमरेचे स्नायू किंवा आपले हिप जॉइंट्स मोकळे होण्यासाठी ही कृती. 3-3 वेळा झालं नेक रोटेशन की थांबायचं, हात खाली घ्यायचे. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये बघा आपलं 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर घ्यायचंय. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवा.
कमरेवरती अशी, हा बरोबर. आणि आता सुरुवात करा. एकदा कंबर उजवीकडे घ्या, मग पुढे डावीकडे मागे अशा प्रकारे गोलाकार फिरवा. हा बरोबर करताय. एक, गोल फिरवा, गोल फिरवा. असं उजवीकडे डावीकडे न करता हा गोल फिरायचं. हा बरोबर, बरोबर. एक, दोन, तीन, चार, बरोबर. आणि पाच. आता मध्ये येऊन थांबा. आता अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडे घ्या, मग पुढे घ्या, उजवीकडे घ्या, मागे घ्या, असं अँटी क्लॉकवाईज. हा बरोबर. पाच, चार, तीन, दोन आणि एक. थांबायचंय, थांबायचंय. पायामधलं अंतर तसंच ठेवा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि करूया हलकसं ट्विस्टिंग. ठीक आहे. आपला डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. आता आपण कमरेचं रोटेशन केलं आणि आता ट्विस्टिंग करतोय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवा, समोरनं डावा हात मागे उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आणि ही ऍक्शन थोडीशी डायनॅमिकली करूया. सुरुवात करा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. मध्ये येऊन थांबा. 10 वेळा झाले की थांबायचं आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. आता इथे आपण ट्विस्टिंग केलं, त्याचबरोबर थोडंसं स्ट्रेचिंग करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आहे. ठीक आहे. आणि आता सगळे मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. सगळेजण मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. नजर समोर करा. आपल्याला आता चालायचंय. ठीक आहे. नजर समोर. आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि चवड्याच्या भागावर चाला. चवड्यावर चालायचं. आपण जेव्हा हिलची चप्पल घालतो आणि चालतो ना, त्याप्रमाणे ही कृती आहे. ठीक आहे. पुन्हा मागे यायचंय. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला चालत चालत जायचंय पुढे आणि तसंच रिव्हर्स यायचं. बरोबर. अजून एकदा करा. पुढे जा आणि मागे या. आता साईडने जा. ठीक आहे. साईडने जाणं. एकदा डाव्या बाजूने आणि एकदा उजव्या बाजूने साईडने चालायचं. बरोबर. हात तसेच ठेवायचे स्ट्रेच वरती. आणि आता मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. ठीक आहे. टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवा. हात तसेच ठेवा. आता आपल्याला टाचेंवर चालायचंय. हा टाचा चवड्याचा भाग वर उचला आणि टाचांवरती चाला. पुढे आणि मागे. पुढे यायचं, मागे जायचं. बरोबर. छान. परफेक्ट. आणि आता जरासं साईडने चाला. टाचेवरतीच थोडंसं साईडने चाला. मध्ये येऊन थांबा. पाय खाली घ्या. पावलं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स करा. दोन्ही हात सावकाश खाली घ्या. हातांची बोटं जी गुंफवली आहेत ती सोडून द्या आणि विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी. आज आपण बघणार आहोत साईडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. सोपं आसन आहे, पण तरीही एका बाजूने मी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करू. तर इथे आपल्याला पाय जोडलेले ठेवायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात बघा खांद्यातून असे सरळ करायचे. मग उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचा. त्यानंतर उजवा हात आपल्याला सरळ असा डोक्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. त्याला एक स्ट्रेच द्यायचा उजव्या हाताला आणि मग आपल्याला हळूहळू डाव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करायची. बघा अशा प्रकारे. मग डावा हात जो आहे तुमचा तो खाली जमिनीच्या दिशेने सैल सोडला जाईल. डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स करायची खांद्यापासून बोटापर्यंत.
आणि आपली उजवी बाजू जी आहे ही पूर्णपणे ताणली असेल. साईडवर बेंडिंगचं हे आसन आहे. पूर्णपणे आपले इथे वायुकोश मोकळे होतात. एक छान असा स्ट्रेच मिळतो. आणि मग उलटचाल करताना पुन्हा हळूहळू दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा हा जमिनीला समांतर करायचा आणि मग हीच कृती आपण डाव्या बाजूने करणार. ठीक आहे? अशा प्रकारे आपल्याला करायचंय. अगदी स्लिप डिस्कचा त्रास असेल ना, तर मात्र करताना साईडला जास्त बेंड होताना काळजी घ्या. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ असू देत, नजर समोर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. आता उजव्या हाताचा तळवा हा सिलिंगला समांतर करा. बरोबर. मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. तुमच्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय आणि आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. बरोबर. आणि डावा हात तुमच्या शरीराच्या जवळ येऊ देत आणि तो जमिनीकडे सैल जोडला जाऊ देत. पूर्णपणे डावी बाजू तुमची रिलॅक्स करा. खांद्यापासून पावलापर्यंत डावी बाजू एकदम रिलॅक्स करा. आणि उजवी बाजू जी तुमची ताणली आहे त्याकडे लक्ष द्या. थोडासा हात अजून शरीराच्या जवळ येऊ दे. डावा हात अजून थोडासा घ्या जवळ. माझा बघा कसा आहे. हा. आणि एकदम लूज सोडा. एकदम लूज सोडा खांद्यापासून. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि इथे 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू पुन्हा आपण खांद्यातनं कमरेतनं सरळ होतोय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. आता उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर, डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करून घ्या आणि डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. हा. तर आधी हात नका बेंड करू. आधी हात सरळ ठेवा. एक मिनिट. हा. मध्ये या. आधी हात सरळ ठेवा. डावा हात आधी वर न्या. डावा हात वर न्या. उजवा हात तसाच ठेवा सरळ. जसा माझा दिसतोय त्याप्रमाणे. हा. आणि मग हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. आणि त्यानंतर तुमचा उजवा हात खाली येऊ दे. अगदी जवळ येऊ दे शरीराच्या. तुमच्या पूर्णपणे. हा. बरोबर. आणि एकदम लूज करा आता तो. खांद्यापासून उजवा हात जमिनीकडे सैल सोडा. एकदम लूज सोडा. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता डाव्या बाजू, आपली डावी बाजू पूर्णपणे ताणली आहे. तिथे जे वायुकोश आहेत म्हणजे आपल्या श्वसन मार्गाच्या ज्या आपल्या छोट्या छोट्या ज्या कोश असतात तर ते आपले मोकळे होत आहेत. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. इथे 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा आणि ह्या संपूर्ण आसनामुळे आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे किंवा श्वासाच्या गतीमध्ये बदल झाल्यासारखं वाटतोय का हे आपलं आपण तपासून पाहूया. मान मागे सैल सोडून स्वतःच निरीक्षण. आता एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये किंचितच अंतर ठेवायचंय. अगदी थोडंसं अंतर. आणि दोन्ही हात बघा आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करा. ठीक आहे. अशा प्रकारे ही कृती करा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. दोन्ही हात आपण कमरेवर ठेवले जिथे आपलं शेवटचं माथेखाल आहे तिथे. आणि आता हळूहळू आपल्याला हलकसं मागे जायचंय. हळूहळू हलकसं मागे. आपला चेहरा सिलिंगला समांतर. बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेता आणि सोडता. सावकाश मध्ये यायचंय. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे. श्वास घेत हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे यायचं. पुढे. चेहरा जमिनीला समांतर येतो. बरोबर. पुन्हा श्वास घेत मागे. इनहेल अप. चेहरा सिलिंगला समांतर. एक्झेल डाऊन. चेहरा जमिनीला समांतर. पुन्हा एकदा इनहेल अप. एक्झेल डाऊन.
इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश मध्ये येऊन थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि बैठक स्थितीमध्ये म्हणजे सिटिंग मध्ये येऊन विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये या, खाली बसा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आपले हात शरीराच्या जवळ. काल आपण शिकलोय वज्रासन. खाली मॅट असेल ना तर मॅटवर बसा, नाहीतर खाली तुम्हाला पायाला दुखापत होऊ शकते. ठीक आहे. आता एक एक पाय फोल्ड करायचा. आज आपण करणार आहोत मार्जर आसन. बरं आधी बघून घ्या, जर मॅट खाली नसेल तर पायाला दुखापत होऊ शकते आणि बघून घ्या, मग आपण करू. तर एक एक पाय फोल्ड करून आपण वज्रासनामध्ये जातो. आज आपण बघणार आहोत कॅट कॅट अँड काऊ पोज किंवा याला मार्जर आसन असं म्हणतात. तर इथे वज्रासनामध्ये जायचं, गुडघ्यांवर उभं राहायचं. आता ह्या गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं, म्हणजे दोन्ही आधी गुडघे लांब करायचे. त्यानंतर पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर घ्यायचा, बसायचं खाली. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपल्या ह्या उजव्या हाताप्रमाणे डावा जो पाय आहे तो ऍडजस्ट करायचा. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना अशा प्रकारे लावून घ्यायची. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा, इथे आपलं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये दिसतं. ठीक आहे. आता पुढची पोज बघा. मार्जर आसन मध्ये आपण भाग 1 आणि भाग 2 करतो. तर भाग 1 मध्ये आपल्याला आपली मान सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. हा झाला भाग 1. इथे गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या स्नायूंना ताण मिळतो. पाठकण्याला एक अंतर्वक्र आकार आणि तिथे एक छान असा प्रेशर येतो. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि मग उलट चाल करताना सावकाश मान सरळ येईल. पुढे आपण करणार भाग 2. आता ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांनी भाग 2 करणं टाळायचंय. तर भाग 2 मध्ये आपल्याला आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. म्हणजे ज्या भाग 1 मध्ये पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता, त्याच मणक्यावर भाग 2 मध्ये ताण येतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना प्रेशर मिळतो. म्हणजे एकाच वेळेला ताण आणि दाब अशी आपण हालचाल करतो. ही झाली आपली कॅट अँड काऊ पोज किंवा मार्जर आसन. उलट चाल करताना पुन्हा मान मध्यभागी आणायची. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मार्जर आसन करायचंय. तर सगळ्यांनी आधी वज्रासनामध्ये या. आधी वज्रासनामध्ये बसा. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन आहे, त्यामुळे वज्रासनामध्ये काही सेकंद थांबूया. हातांची ज्ञानमुद्रा करा आणि डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स ठेवा. नकळत आपण चेहऱ्यावरती ताण येतो किंवा आपला अॅनसचा भाग आपण नकळत कॉन्ट्रॅक्ट करतो, तर ते सगळं रिलॅक्स करा. एकदम रिलॅक्स. खांद्यांपासून सगळं रिलॅक्स करा. चेहरा शांत. संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. कुठे कुठे आपण नकळत भाग कॉन्ट्रॅक्ट केला असेल तर तो रिलॅक्स करा. चेहऱ्यावर एक छान असं स्मितहास्य असू दे. आपण जी काही आसनं करतोय, जी काही साधनं करतोय, ते साधनं आपण मनापासून आणि आनंदाने करतोय. करूया आपण मार्जनासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आता शोल्डर एवढा अंतर घ्या. आता सीटचा भाग पुन्हा पायावर ठेवा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. हा, बरोबर. आडवा आडवा असं लावून. हा, बरोबर. डावा पाय ऍडजस्ट करा. आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर तुमची दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. बरोबर, छान. आता करूया आपण मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करा. नजर सिलिंगकडे असेल, दातावर दात लावून घ्या. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. पुन्हा इथे कपाळावर कुठलीही आठी नको. अगदी शांत आणि रिलॅक्स चेहरा.
बघा, तुमचा पाठकणा लोअर बॅक पासून अगदी वरपर्यंत त्यावर प्रेशर आलेलं आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे आपले सगळे स्नायू ताणले गेले आहेत. जोड श्वासाची, श्वास घेताय, सोडताय. बरोबर, छान. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत तुमची नजर दोन्हीही हातांच्या मध्ये घेऊन या. करूया आता मार्जरासन भाग 2. आपल्यापैकी जर कोणाला पाठीचा त्रास आहे, मानेची दुखणी असतील, तर त्यांनी भाग 2 करणं टाळायचंय. आता बाकीच्यांनी हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चेन ब्लॉक पोझिशन. बघा, पाठकणा अजून सिलिंगकडे ताणला जाऊ दे. आपापल्या क्षमतेने जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू आता आपल्या इथे प्रेशर आलेलं आहे. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. उलट चालू करूया. सावकाश आपली मान पुन्हा मध्ये येऊ देत. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आता आपण ही हालचाल थोडीशी डायनॅमिक करूया. हा, इनहेल करत म्हणजे श्वास घेत आपल्याला भाग 1 करायचा आहे. इनहेल अप आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यातले. एक्झेल डाऊन. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. इनहेल अप, मान वर, एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्यातले. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश मान पुन्हा मध्यभागी घेऊन यायची. छान, परफेक्ट. पुन्हा गुडघे मांड्या जोडून घ्या. वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे अलगद मिटून घ्या. थोडेसे आपले हात झटकून घ्या. मनगटामध्ये जो प्रेशर येतो तो संपूर्ण प्रेशर रिलीज करा. आपले हात हलकेसे झटकून घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच. दोन्ही हात पुन्हा आपले मांडीवर येऊ दे. आणि आपण जे काही मार्जरासन केलं त्याच्यामुळे आपल्या पाठकण्याच्या इथे गळा, पोटाचे स्नायू, खांदे तिथे काही बदल जाणवतोय का? श्वसन मार्गात काही बदल जाणवतोय का? त्याचं निरीक्षण करूया. काही सेकंद थांबून डोळे उघडायचे आणि एकेका पायाने वज्रासन जे घातले ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. विश्रांती घ्या. आज आपण बघणार आहोत सुलभ द्रोणासन. तर मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा पोटाच्या स्नायूंचं जर आपल्याला बिल्डअप करायचे असतील अधिक, तर आपण हे सुलभ द्रोणासन करू शकतो. मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर म्हणून विश्रांती घ्यायची. सुलभ कृती आहे, म्हणजेच सोपी असणार आहे. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या हाताच्या सपोर्टने आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. बघा, हाताच्या सपोर्टने म्हणजे आपण आपल्या शोल्डरचा किंवा आपल्या हाताची जी कोपरा आहे त्याचा स्टँड करून आपण अप्पर बॉडी वर उचललीये. त्यानंतर आधी उजवा पाय वर उचलायचा. इथे 10 काउंट थांबणार आपण. मग उजवा पाय खाली घ्यायचा. मग डावा पाय वर उचलणार. इथे 10 काउंट थांबणार आपण. मग डावा पाय खाली घ्यायचा. त्यानंतर मग दोन्हीही पाय एकत्रित वर उचलायचे आणि मग इथे आपण 20 काउंट थांबणार आहोत. ठीक आहे. इथे तुमच्या कोर मसल्स वरती जास्त प्रेशर येणार आहे आणि मग सावकाश रिलीज करणार. पाय खाली घेणार आणि आपल्या हाताच्या सपोर्टने पाठीचा एक एक मणका जमिनीवर घेणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही कृती करणार आहोत. तर सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. ताई, तुम्ही खाली काहीतरी घ्या. हा, पाठकळ्याला दुखापत होऊ शकतो. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय.
आता दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असू दे. ठीक आहे. आपण थोडस लेग रोटेशन करणार आहोत. आता आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. उभा आपला फोल्ड करायचा. डावा पाय उभा फोल्ड करा. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपला उजवा पाय हळूहळू सरळ वर न्या. हळूहळू वर न्या. 90 डिग्री उजवा पाय. हा. आणि आता हाच पाय आपण रोटेशन करणार आहोत. गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. अगदी सावकाश फिरवा 3 वेळेला क्लॉकवाईज. आपल्या सगळ्या जांघेतनं हा पाय गोलाकार फिरतोय. जेव्हा आपण उभं राहून हा पाय गोलाकार फिरवला तेव्हा आपण पाय फोल्ड केला होता, बरोबर. आता आपला पाय सरळ आहे आणि आपण तो मोठं वर्तुळ करतोय, बरोबर. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने करा. डाव्या बाजूने अँटी क्लॉकवाईज 3 वेळा करा. अगदी सावकाश करा. पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते, जे आपल्याला सवय नसते त्यामुळे. म्हणून अगदी सावकाश रोटेशन करा. बरोबर. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की मग थांबा. आणि मग सावकाश तो उजवा पाय खाली घ्या. धडकन न आपटता नियंत्रित खाली ठेवा. बरोबर. आता डावा पाय सरळ करा आणि उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. आपले हात थोडेसे लांब गेले असतील शरीरापासून, ते पुन्हा एकदा शरीराच्या जवळ घ्या. आता डावा पाय हळूहळू पूर्णपणे 90 डिग्री वर उचला. अगदी सावकाश. हा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक पूर्णपणे मोठं वर्तुळ करायचंय आपल्याला पायाच्या आधारे. 2 जांघेतनं पूर्ण पाय गोलाकार फिरू दे आणि गुडघ्यातनं सरळ असू दे. 3 समजा आता गुडघा फोल्ड होत असेल हरकत नाहीये, पण आपल्याला हा टार्गेट ठेवायचंय की पाय आपण गुडघ्यातनं सरळ ठेवून गोलाकार फिरवणार आहोत. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला करा. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि आपला डावा पाय नियंत्रित जमिनीवर ठेवायचा. अगदी सावकाशपणे उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. बघा, या जरी छोट्या छोट्या कृती वाटत असल्या तरीही त्याचे जे इफेक्ट आहेत हे आपल्याला खूप छान लॉंग टर्म असतात. विश्रांती. डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. आणि आता आपण करूया सुलभ द्रोणासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले, आपले हात शरीराच्या जवळ असू दे. आता आपल्याला हाताच्या आधाराने आपल्याला आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. हाताचा स्टँड करा. बरोबर. दोन्ही हातांची तळवे खाली जमिनीवर राहू देत. हा, जमिनीवर ठेवा असे असे खाली. बरोबर. ठीक आहे. कमरेचा भाग हलकासा वर उचलायचा आहे. नजर समोर ठेवायची. आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. नजर तुमची उजव्या पायाच्या अंगठ्याकडे राहू दे. आणि आता इथे 10 काउंट आपण थांबूया. ठीक आहे. जर असं वाटलं की पायामध्ये थरथर वाटतंय, अनइझी वाटतंय, तर तुम्ही आसन सोडायला हरकत नाहीये. 10 काउंट थांबूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलीज. उजवा पाय खाली घ्या. सावकाश. धडकन न आपटता सावकाश घ्या. डावा पाय वर उचलूया. गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती वर. नजर तुमची डाव्या पायाच्या अंगठ्याकडे स्थिर करा आणि इथे थांबा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलीज. डावा पाय खाली घ्या. पुन्हा आपले पाय ऍडजस्ट करा. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. सुरुवात करा. दोन्ही पाय एकत्रित वर उचला. हा. आता इथे मी 20 काउंट थांबणार आहे. तुम्हाला जेवढं जमेल त्याप्रमाणे थांबण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. माझ्या सूचनेची वाट बघू नका. थांबूया इथे. 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2
एक, रिलीज. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. हाताच्या सपोर्टने डोकं नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. बघा, इथे आपली जास्त एनर्जी लागते जेव्हा आपण दोन्ही पाय एकत्रित वर उचलतो त्यावेळेला. तुमच्या कोर मसल्स वरती खूप जास्त प्रेशर येतो. ते अधिक बिल्डअप व्हायला सुरुवात होते. पोटासंबंधी जे काही आपले आजार आहेत ते कमी व्हायला मदत होते. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरतं. विश्रांती. श्वासाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. आपण करणार आहोत आता सुलभ भुजंगासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. सगळ्यांनी एका कुशीला जा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. तुमच्या टाचा आतमध्ये असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आणि आपली मान कुठल्या पण एका बाजूला, डावीकडे उजवीकडे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. आता आपण दोन्ही वेळेला आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग होता तिथे आपली जास्त एनर्जी होती. आता आपण थोडस कमरेपासूनचा वरचा भाग जो आहे ते वाली आसनं करू. म्हणजे आपल्याला हे एकमेकांना पूरक ठरतात. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असू दे. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरे जी आहेत तुमची ती तुमच्या छातीच्या रेषेमध्ये येतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत येतील. बरोबर. हा, अजून थोडीशी जवळ घ्या. आपली हाताची कोपरं लांब न ठेवता थोडीशी जवळ येऊ दे. तुमच्या छातीच्या एका रेषेमध्ये येऊ दे. ठीक आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा आणि आपल्या पायाचा भाग तपासून बघा. पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जोडलेले असतील. ठीक आहे. आता हळूहळू आपल्याला कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा सुरुवात करा. आपली हनुवटी, हनुवटी, गळा, छातीचा भाग, त्याच्यानंतर आपलं पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर राहू दे. येस, परफेक्ट. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. 5 काउंट थांबा इथे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश तुमचं कपाळ जमिनीवर येऊ दे. पुन्हा आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. म्हणजे इथे श्वसन मार्ग आपला मोकळा राहतो. ठीक आहे. आता जे हात आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये आहेत तेच हात आता आपल्या छातीच्या जवळ घेऊन द्या. म्हणजे तुमची हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. बरोबर. छान. आणि आता हळूहळू पुन्हा एकदा आपली हनुवटी, गळा, त्यानंतर छातीचा भाग आणि पोट असं करत करत जमिनीपासून वर या आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पूर्णपणे वर या. परफेक्ट. आणि आता आपली नजर सिलिंगकडे. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. बघा, मगाशी जे आपण आसन केलं आणि आता जे आपण केलं त्याच्यामध्ये पाठकड्यावरती एक छान प्रेशर आता आपल्याला जाणवतोय. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट पाठ करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. श्वास सोडत सोडत पूर्णपणे जमिनीवर या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती घ्यावं. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. डोळे अर्धत मिटून घ्या. आपण जे काही साधना केली स्टँडिंग पासून ते आतापर्यंत त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा ठेवूया. आता आपण सुरुवात स्टँडिंग पासून केली. तिथे केलेली भुजने एक्सरसाइज, परिवर्तित चक्रासन आपण हे एक आसन केलं. त्यानंतर बैठक स्थितीमध्ये आज आपण मार्जरासन केलं.
पोटावर करून पाठीवर करून केलेली आसनं ह्या सगळ्यांचा मागोवा बंद डोळ्यांनी पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. पुढची 1 ते 2 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जायचंय. कुठलीही हालचाल न करता संपूर्ण देहाचं निरीक्षण करा आणि श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपण प्राणयुक्त होतोय. ही प्राणशक्ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचत आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. आणि श्वास सोडताना आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडतो. श्वास घेत प्राणयुक्त, श्वास सोडत तणावमुक्त. एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावरती. स्वतःसाठी एक मनापासून थँक्यू, एक कृतज्ञता भाव, ग्रॅटिट्यूड स्वतःसाठी. आपण एक चांगला मार्ग निवडलाय तरीही मनाच्या स्वास्थ्यासाठी आणि त्यासाठी स्वतःलाच मनापासून धन्यवाद द्या. सावकाश एका कुशीला वेळा आणि हळूहळू हाताच्या आकाराने बैठक सेटल होत्या. अगदी सावकाश, कुठलीही नाही गडबड न करता विश्रांती घ्या. मान मागे सैल रिलॅक्स व्हा. डोळे अंगात मिटून घ्या. पद्मासन किंवा अर्धपद्मासन घालूया. ठीक आहे. पद्मासन अर्धपद्मासनासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला लावून वरती मांडीवर ठेवा. उजवा पाय फोल्ड केला असेल तर त्याचा पाऊल डाव्या मांडीवर असेल. डावा पाय फोल्ड केला असेल तर त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर असेल. ठीक आहे. आता जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करून त्याचं पाऊल दुसऱ्या मांडीच्या खाली घ्या. हे झालं आपलं अर्धपद्मासन. ठीक आहे. ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी काय करा, जो पाऊल आपलं मांडीच्या खाली आहे ना ते बाहेर काढून घ्या आणि विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. तुम्हाला जे सोपं वाटेल ती स्थिती घ्यायची. ठीक आहे. पद्मासन किंवा अर्धपद्मासन. आता सगळ्यांनी हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठकड्यातनं सरळ व्हायचं. आज आपण शिकणार आहोत समान श्वसन. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असू देत. डोळे अर्धत मिटून घ्या. चेहरा शांत. बरं, आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला बैठक बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता. माझ्या सूचनेची वाट नका बघू. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. आपण करणार आहोत इक्वल ब्रीदिंग. श्वास घेणं आणि सोडणं हे समान असेल. पहिली 2 आवर्तनं मी काउंटिंग करीन त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ठीक आहे. 1 ते 4 अंक काउंट करेन. श्वास भरून घ्यायचा आणि पुन्हा 4 ते 1 अंक काउंट करीन. त्यावेळेला तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्यायचा. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव आपल्या उदरभागाकडे म्हणजेच पोटाच्या ठिकाणी घेऊन जा. चेहरा शांत. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. आपण श्वास भरून घेतलाय. पोट आपलं बाहेर आलंय. आता हा घेतलेला श्वास संथ गतीने सोडून देऊया. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. श्वास घेणं आणि सोडणं एका समान पातळीवर होत आहे. अजून एक आवर्तन काउंटिंगचं. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4, 3, 2, 1. आपण जी आता कृती केली ज्याच्यामध्ये आपली जाणीव आपल्या उदरभागाकडे म्हणजेच आपल्या पोटाच्या ठिकाणी होती, ॲब्डोमिनल रिजनकडे. आता थोडीशी आपली जाणीव
आपल्या छातीच्या भागाकडे म्हणजेच थोरॅसिक रिजन ज्याला म्हणतात, आपल्या उर भागाकडे घेऊन जायचे. एक सहज श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करा. पुन्हा मी इथे एक काउंट करते. सहज श्वास भरून घ्या, छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. 1, 2, 3, 4. आपण छाती भरून हा श्वास घेतलेला आहे. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपली छाती पूर्ववत होईल. सावकाश श्वास सोडण्याला सुरुवात करा. 4, 3, 2, 1. अजून एक करूया उरश्वसन. एक सहज श्वास भरून घ्या, छाती भरून. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होईल, तिथले स्नायू पसरले जातील. 1, 2, 3, 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. हळूहळू छातीचे स्नायू आकुंचित व्हायला सुरुवात होईल. 4, 3, 2, 1. समान श्वसन आपण केलं. उदर, उर आणि आता स्कंद श्वसन करूया. आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास घेताना आपले खांदे हलकेसे कानाच्या दिशेला वर जातील. सुरू करूया. तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. खांदे पूर्ववत होतील. 4, 3, 2, 1. आपण करतोय स्कंद श्वसन. पुन्हा एकदा यथाशक्ती श्वास भरून घ्या. खांदे कानाच्या दिशेला वर जातील. श्वास घेत घेत 1, 2, 3, 4. आणि घेतलेला श्वास सोडताना खांदे पूर्ववत होतील. 4, 3, 2, 1. रिलॅक्स. डोळे मिटलेले आहेतच. नकळत चेहऱ्यावर जो ताण येतो तो रिलीज करा. आपल्याला सहज आणि जाणीवपूर्वक सगळ्या कृती करायच्या आहेत. सुरुवातीला केलेलं उदर, त्याच्यानंतर केलेलं उर आणि आत्ताच केलेलं स्कंद श्वसन. या सगळ्या श्वसनाचा मनातल्या मनात मागोवा. आपण हे करताना किती सहजतेने केलं. आपला श्वास कुठे रोखून धरला होता का, किंवा काही अडथळा आला का, आपल्याला गरगरल्यासारखं वाटतंय का, अनइझी वाटतंय का, हे आपलं आपण तपासून पहा. जर यापैकी तुम्हाला काहीही होत नसेल तर तुमची साधना अगदी योग्य पद्धतीने चालू आहे. आणि आता करूया तीनही श्वसन आपण एकत्रित करूया. उदर, उर आणि स्कंद. ठीक आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे आणि खांदे कानाच्या दिशेने वर चाललेत. आणि संथ गतीने श्वास सोडताना आधी पोट नियंत्रित आतमध्ये जाऊ देत. छाती पूर्ववत होऊ देत. खांदे हळूहळू खाली येऊ देत. छान. अजून 2 आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट पुढे येत आहे. छातीचं प्रसरण होत आहे. खांदे कानाच्या दिशेला वर चाललेत. आणि सावकाशपणे श्वास सोडताना आधी पोट नियंत्रित आत चाललंय. छाती पूर्ववत होतीये. खांदे पूर्ववत होत आहेत. श्वासाच्या गतीवर नियंत्रण. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आता इथे आपलं श्वास घेणं आणि सोडणं एका समान पातळीवर चालू होतं. बरोबर. आता आपण करूया दीर्घ श्वसन. इथे तुमची श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असेल. जसं की मी सांगते तुम्हाला की 1 ते 4 अंक काउंट करायचा आणि ते तोपर्यंत तुम्हाला एक मोठा श्वास भरून घ्यायचा आहे. बघा मी दाखवते. 1 ते 4 अंक काउंट करून मोठा श्वास भरून घ्यायचा. 1, 2, 3, 4. आणि संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा आपला दुपटीचा असेल. ठीक आहे. डबल काउंटने आपण हा श्वास सोडणार. तर 2 काउंट मी काउंटिंग करीन 2 आवर्तनं आणि मग तिसऱ्या आवर्तनाच्या वेळेला आपल्या आपल्या क्षमतेने आपण हे आवर्तन करणार. सुरू करूया. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4 आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता आपल्या लक्षात आलं असेलच की श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा आहे. ठीक आहे. आता मी विदाऊट काउंटिंगची 2 आवर्तनं करूया. डोळे अलगद मिटलेले ठेवा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपल्यामध्ये सामावली जाते, आपल्या पेशींपर्यंत पोहोचतीये. आणि संथ गतीने घेतलेला श्वास बाहेर सोडून द्यायला सुरुवात करा. आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त, काळजीमुक्त होतोय, भीतीमुक्त होतोय. त्या संपूर्ण श्वासासोबत आपल्या ज्या काही वाईट सवयी आहेत, वाईट विचार आहेत, ते बाहेर पडून जात आहेत. एक शुद्ध चैतन्य आपल्यामध्ये प्रवेश करतंय. अजून एक आवर्तन करूया दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. आपला जो काही जी वाईट सवय आहे आपली, ती या श्वासासोबत बाहेर पडत आहे. काही क्षण शांत. जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. मनाचे विचार कमी झाले. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित सदा आणून तिथे सुरू असणाऱ्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का बघा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितचा दाब आणून तिथे सुरू असलेल्या अनुभूती आपल्याला मिळतीये का बघूया. प्राणस्पंदनांची अनुभूती. मन शांत, एकाग्र आणि निर्णयक्षम होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझ्या जीवनाची जी काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, त्यासाठी मी योग्य असे प्रयत्न करत आहे. प्रामाणिक प्रयत्न करत आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. मी जे काही काम करत आहे, त्या कामामध्ये मला उत्तम प्रगती मिळत आहे. माझे आई-वडील, इष्टदेवता, गुरुजन, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. माझ्या अवतीभोवती हे सगळे आशीर्वाद माझी सुरक्षा कवच म्हणून माझं रक्षण करत आहेत. प्रचंड सकारात्मक विचार माझ्यामध्ये येत आहेत. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक करूया. स्वतःशीच कनेक्ट होण्याचा हा आपला प्रयत्न. अगदी हळू आवाजात तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू येईल. 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. ओम. ओम.
दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, समर्पण भाव आपली साधना ओमला समर्पित करून घेऊया. जिथून आपण सुरुवात केली आहे तिथेच आपल्या साधनेचा शेवट होत आहे. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊन प्रचंड आत्मविश्वासाने आणि इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात खाली, दोन्हीही हातांच्या गळ्यात निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्या वर्गाला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 5:50. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. काही विचारायचं असेल, अडचण असेल तर विचारू शकता. अनम्यूट होऊन बोलू शकता तुम्ही. ओके, भेटूया मग उद्या. हा, तुम्हाला काही बोलायचं आहे का ताई? काही नाही मॅम, थँक्यू. छान वाटतंय. हरिओम. धन्यवाद. भेटूया मग सोमवारी. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना आणि हॅपी वीकेंड.